आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करते। आदरणीय विक्रम खेलबुरेजी अध्यक्ष या नात्याने त्यांचं देखील स्वागत करते। आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत। आदरणीय अमर पाटील जी आहेत, भारतदादा जाधव आहेत, अजय दासरी जी आहेत, हेमगती जी आहेत, चेतन नरोटे जी, अनंत कुमार पवार जी, अशोक देवकते जी, आमचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी जी, राजेश पवार जी, भारत जाधव जी, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी घटक उपस्थित आहेत। त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते। प्रशांत साळेजी मंगळवेढ्याचे देखील तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपला फारसा वेळ घेणार नाही। काही ठराविक 4-5 मुद्दे आहेत। पहिले प्रथम तर आम्ही येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत। या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही। मागच्या 3 वर्षात या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत। ही एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे। मागच्या इलेक्शन मध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं। खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या इलेक्शन होतं। लोकांनी लोकशाही टिकवली, लोकांनी संविधानाचा मान ठेवला। बीजेपीने सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं, त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले। विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून, मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे। दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली, एअरपोर्टचं उद्घाटन। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे, किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली आहेत, कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमानं लँड झालेत, असताना लँड झाले। तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरर विमानातून येतात। जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता 75वा, तेव्हा आम्ही 29 विमानं या ठिकाणी लँड केलेली। पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं। स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरर जे ATR एवढं असतं, आपल्या इथे ATR पण लँड होत होते। विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे। तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना? आम्ही विमानतळ नाही, आम्ही विमान सेवेची मागणी करतोय। विमान सेवाचा नामोनिशान नाहीये तुमच्या एअरपोर्टमध्ये। एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली 2 मिनिटाचं। अहो तुम्ही अजून किती फसवणार? एअरपोर्ट आमचं आहे, आमची रनवेची स्ट्रिप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली, लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं, आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं उद्घाटन होतं। म्हणजे नेमकं काय चाललंय तुमच्या इथे? पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं उद्घाटन करताय। विमान सेवा कधी सुरू करणार? आणि मग मागचे 3 वर्ष काय करत होता तुम्ही? तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का? जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत, किती आपल्या जनतेला फसवतायत। ह्या फसव्या सरकारची आपल्याला रणनीती कळते। या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल, पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की किंगफिशर रेड कसं 2009 ला सुरू होतं, टेक ऑफ लँडिंग व्हायचे, त्यानंतर 75 वाढ एमरर आणि फॅल्कन आपण लँड केले। DGCA कितींदा परमिशन दिली लँडिंग साठी, आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होतं। आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही 7 वाजता
संध्याकाळी घेता. म्हणजे किती चेष्ट ही. शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय. आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो, ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आतापता नाहीये. कोणाशीही बोलणं झालं नाहीये, ना स्टार अलायन्सशी झालंय ना इंडिगोशी झालंय. कोणत्याही छोट्या जे ATR सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये. त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे, पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही. पण ह्यांचा होता तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं. विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याचा कोणालाही आता पत्ता नाहीये. हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे. जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत IT कंपनी असेल, कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाहीयेत. तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे. दुसरे महत्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत, शेतीमालाला हमी भाव अजून मिळत नाहीये या सरकाराकडून. पंचनामे झाले अतिवृष्टीचे, अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाहीये. तूर असेल, उडीद असेल, त्याची नोंद पण नाहीये. मंगळवेढा तालुका डावरण्यात आलाय. काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाहीये. रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये. रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते. आम्ही या दर्जाचे तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला. प्लास्टिक आहे, मी तो स्वतः चावून बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो. कट झाले मिळत नाहीये. अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे. पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे, ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ, ती कमी करा तुम्ही. शेतकरी सगळे खुश होतील, पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात आलं नाहीये. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. शेतीचे जे अवजार आहेत, GST 18% अजूनही आहे आणि 18% 18,000 रुपये वर्षाला घेतात आणि दुसरीकडे 6,000 रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे. परवा 7.5 HPचं वीज बिल माफ करण्यात आलं, पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे 7.5च्या वर HP आहे. तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. त्यानंतर मंगळवेढ्याचा 24 गावाचा पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाहीये. MSPचा सर्वात महत्वाचा प्रश्न, जोपर्यंत हे सरकार MSP फिक्स करत नाही तोपर्यंत आज दर वाढ असेल, सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल, अनेक पिकांच्या संदर्भात असेल, दर वाढ होते. प्रोडक्शन एवढा असून दर वाढ होते. सर्वात जो चेष्टेचा भाग करू का काय, नफेखोरांना फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे. सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर आहे तो श्री गौतम अदानी आहेत आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत. एजंटना मदत होण्यासाठी, शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन पण नाही, नियोजनच नाहीये, पण स्ट्रॅटेजी करत आहे. कॅनल मध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी अजून सोडण्यात आलं नाहीये. सोलापूर शहरात अजूनही पाणी 5-6 दिवसाआड येतं. ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय, प्रोडक्शन पिकांचं चांगलं झालंय, पण त्यांना MSP फिक्स नसल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत. घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाहीये, म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती महा बोगस आहे. ही फक्त ऑन पेपर आहे. अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाहीये, कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाहीये. आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरना आग्रह आहे की गायरान तुम्ही गावठाणमध्ये कन्वर्ट करा, पण त्या अजूनही आम्हाला वेळ दिली नाहीये आणि ती प्रक्रिया सुरूच असल्या केल्यामुळे अनेक शेतकरी जाहीर करा अशी आमची मागणी आहे. ते पण अजून करण्यात आलं नाहीये. अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाहीये. अडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेलाय. MSEB एका वायरमॅन कडे 3-3, 4-4 चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही.
डीपी तुम्हाला माहिती आहे, परवाच्या जिल्हा नियोजन मध्ये अडिशनल पैसे देऊन डीपी ठिकठिकाणी लावण्याचा आदेश दिले होते. अजूनही प्रत्येक गावात जे अडिशनल डीपी पाहिजे ते मिळाले नाही आहेत. वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून डीपी दुरुस्तीचे कामं करावे लागतात. बऱ्याच ठिकाणी डीपी सगळे उघडे पडले. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसापूर्वी डीपीची लाईव्ह वायर तळ्यात पडून जवळजवळ 24 मशीनचा त्या ठिकाणी दुखापत झालेला. आता माणसांचं होईल का अशी वाट बघायला लावतायत का काय? MSEB कडून खूप आरेरावीचं त्या ठिकाणी व्यवहार चाललाय. बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग. परवा मोहोळ मधून मला सतत फोन येत होते मोहोळ तालुका की फक्त 2 तास लाईट होते, 3 तास लाईट होते. आम्हाला 24 तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज 2 तास पण देऊ शकत नाही, ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय. नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूर्ण वेळ असायला पाहिजे. जल जीवन योजनेच्या माध्यमातून सगळी कामं अपूर्ण त्या ठिकाणी लागले. दुधाला दर मिळाला नाहीये. शेतकऱ्यांनी आवाज केल्यावर कांद्याची जी निर्यात होती ती उठवली. रेशन धारकांचे बंद पाडलेत. जे दत्तक घेतलेली गावं आहेत तिकडे पण बँका अजून कर्ज देत नाहीयेत. मी हा प्रश्न संसदेत उचललेला, त्यावेळेस निर्मला सीतारामनजींनी उत्तर दिलं. त्यांना हे माहिती नव्हतं की बँका रेड झोन गावांना रेड झोन मध्ये टाकतात. तिथे जर 1 आणि 2 डिफॉल्टर असले तरी मुलांना, युवकांना कर्ज मिळत नाहीयेत. गावातले रस्ते, तुम्ही मोठे मोठे हायवे बनवता पण गावातले रस्ते होत नाहीयेत. अधिकाऱ्याकडे गेल्यावर अधिकारी म्हणतो हा नॉन प्लॅन मध्ये, ठराविक उत्तर मिळतं, हा नॉन प्लॅन मध्ये रस्ता आहे आणि म्हणून आमच्याकडे निधी नाहीये. आमची मागणी आहे की सगळे नॉन प्लॅनचे रस्ते प्लॅन मध्ये घ्या आणि ताबडतोब गावांमधले अंतर्गत रस्ते किंवा 2 गावांना अंतर्गत रस्ते जे जोडणारे त्यांची कामं सुरू झाली पाहिजे. आम्ही निषेध करतो कारण का खड्ड्यांचं साम्राज्य आपल्या सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालंय. परवाच एका मुलाची अंत्ययात्रा तिथून निघत होती, तिथे पण खड्डे आहेत. अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाहीये. तळागाळातल्या हे सरकार नाहीये. हे सरकार आता फक्त सत्तेसाठी, स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी पोकळ सरकार आहे. जसे त्यांचे पुतळे, शिवाजी महाराजांचा म्हणजे ज्यांच्या नावावर राजकारण करतात, ज्यांच्या नावावर मतं मागतात, त्या पुतळा पण तो पुतळा, त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारने. या सरकारचं काय बोलायचं? एकीकडे 1 नेशन 1 इलेक्शन मागतात कारण का 5 वर्ष त्यांना मनमानी करायची. त्यांना 5 वर्षातून एकदाच लोकांच्या समोर यायचंय, खोटी आश्वासनं द्यायची, लोकांना लाच द्यायचे, लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या. 5 वर्ष काही काम करायचं नाहीये म्हणून 1 नेशन 1 इलेक्शन ते कदाचित करत असतील. DCC बँकेकडून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अजून कर्ज पुरवठा त्या ठिकाणी होत नाहीये. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे पेटलेत, मराठा, धनगर, कोळी आरक्षण, अल्पसंख्याक आरक्षण, पण सरकार ह्याकडे उगाचच लक्ष देत नाहीये. खोटं आश्वासनं देत आहेत पण सरकारचा ह्या बाबतीत कोणत्याही गोष्टीचा काही करण्याचा मानस दिसून येत नाहीये. तर अनेक मुद्द्यांवर आम्ही परवा मोर्चा त्या ठिकाणी काढत आहोत आणि प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत येण्याचा. हा महाविकास आघाडीचा कदाचित इलेक्शनच्या जाहीर व्हायच्या आधीचा मोठा हा मोर्चा असणार आहे. आम्ही सगळे एकत्रित आहोत. एकत्रित या सोलापूर जिल्ह्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत आणि नक्कीच जे लोकसभेत झालं ते तुम्हाला पुन्हा एकदा होताना दिसेल. पण एक सॉलिड सेक्युलर सरकार आम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला देऊ इच्छित आहोत आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, आम्ही कामगारांसाठी आहोत, आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आहोत, आम्ही महिलांसाठी आहोत. बदलापूरला झालेला पण निषेध करते. त्याच्या पुढे काय झालं, हायकोर्टने ताशेरे ओढले की त्याला हँडकफ नव्हते का, तो विषय वेगळा आहे, त्याबद्दल मी परत तुमच्याशी बोलीनच. पण ह्या अनेक विषयावर आज मला तुमच्या समोर येणं गरजेचं वाटलं आणि आपण देखील मोर्चात सहभागी व्हाल अशी आशा बाळगते आणि तुमचे आभार मानते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.